अन्य भाषेचा अर्थ ट्रान्सलेशन नाही प्रियानो, किंवा त्याचा अनुवाद नाही. वचन इथं सांगते की अन्य भाषेचा अर्थ सांगायचं कृपादान, ट्रान्सलेशन आहे. हे समजून घ्या की अन्य भाषेचं ट्रान्सलेशन नाही. मग म्हणजे एखादा इंग्लिश बोलत असेल ते इंग्लिशचं एखादा व्यक्ती, दुसरा व्यक्ती मराठीमध्ये, हिंदीमध्ये किंवा इतर ज्या जगिक भाषा आहेत त्याचं जसं तो अनुवाद करतो किंवा भाषांतर करतो, त्या गोष्टी नाहीत प्रियानो. तर अन्य भाषेचा अर्थ सांगायचं कृपादान हे आज आम्ही प्रेरणा देणार कृपादान ह्याच्यामध्ये समाविष्ट केले प्रियानो. आणि सामर्थ्याच्या कृपादानामध्ये आम्ही निरोगी करायचं कृपादान, अद्भुत कार्य करायचं कृपादान आणि आत्म्यात विश्वास या गोष्टी पाहिलेल्या आहेत प्रियानो. ह्या जे कृपादान आम्ही ऐकलेलं आहे, तर मला प्रत्येकाला विनंती आहे, कुणालाही या कृपादानाविषयी काही डाऊट असेल, काही प्रश्न असतील, नक्कीच फोनद्वारे तुम्ही मला विचारू शकता. प्रियानो बंधू अमित आहेत, बहीण आमची प्रीती आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही फोनद्वारे तुम्ही विचारू शकता. SMS करण्याद्वारे किंवा फेसबुकला किंवा तुम्ही जे व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअपला जे तुम्ही SMS करता त्याच्यापेक्षा प्रियानो फोनद्वारे जेव्हा तुम्ही संपर्क सांगता की हे कृपादान किंवा याच्या गोष्टी मला समजल्या नाहीत, तर तुम्ही नक्कीच प्रियानो विचारू शकता आणि आम्ही नक्कीच त्यासाठी प्रयत्न करू, नक्कीच शिकवू प्रियानो. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात असू दे, कोण सांगितलं आणि कुणी तर शिकवलं, कुणी तर तुमच्याशी बोललं, त्याचं ऐकून विचारण्यापेक्षा जेव्हा ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात, शिकवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये डाऊट तुम्हाला जर वाटला, तुम्ही स्वतः जर त्याचा अभ्यास करत आहात आणि अभ्यास करत असताना जर तुम्हाला त्याचा काही डाऊट वाटतोय, तर नक्कीच विचारा, नक्कीच आम्ही सोल्युशन किंवा त्याचं उत्तर नक्कीच देऊ. परंतु इतर लोकांनी एखाद्या कृपादानाविषयी त्याची मांडलेली मतं किंवा तो जेव्हा एखाद्या गोष्टीत सांगतोय, हेच सांगण्यापेक्षा जेव्हा तुम्ही वैयक्तिक प्रार्थनेमध्ये बसताय आणि देवाला विचारताय आणि त्याच्यानंतर सुद्धा जर तुमच्या मनामध्ये डाऊट येतोय, नक्कीच तुमचा असलेला डाऊट तुम्ही घेऊन मला भेटू शकता. तुमचं बायबल घेऊन तुम्ही या, तुमचं बायबल घेऊन भेटू शकता. पण आम्ही नक्कीच त्याच्याविषयी आपण डिस्कस करू. दुसरा कुणाचा व्हिडिओ पाहून किंवा दुसऱ्या कुणाचा व्हिडिओ न पाठवता, काही लोक व्हिडिओ पाठवतात, व्हिडिओ न पाठवता तुम्ही वैयक्तिक त्या कृपादानाचा 9 कृपादान आहेत, शेवटचं कृपादान आज आम्ही पाहत आहोत. तर प्रियानो या 9 कृपादानामध्ये एखाद्या सुद्धा कृपादानाविषयी जर डाऊट असेल, कुणाचा व्हिडिओ न पाहता, कुठल्या मनुष्यानं न शिकवता, तुम्हाला जे देवाच्या आत्म्याकडून जर कुठले शिकत असताना, प्रार्थना करत असताना, वैयक्तिक बायबलांचा कृपादानाचा अभ्यास करत असताना जर डाऊट येते प्रियानो, फेस टू फेस आपण बसून नक्कीच त्याचा आपण डिस्कस करूया. नक्कीच मी त्यासाठी मी तयार आहे, आपण करू शकतो प्रियानो. तुम्ही वैयक्तिक येऊन कुणाचा व्हिडिओ न पाहता, कुणी पाठवलेला व्हिडिओ शेअर न करता, तुम्ही स्वतः अभ्यास करून ते पाठवणं आणि त्याचा प्रियानो त्याच्याविषयी डिस्कस करणं किती चांगलं आहे. आणि नक्कीच त्याच्याविषयी आम्ही नक्कीच अभ्यास करू आणि नक्कीच प्रियानो त्याच्याविषयी डिस्कस करू. आणि या सर्व गोष्टीद्वारे जर 9 कृपादानं आज आपण पाहत आहोत, माझ्या हिशोबानं आजचा 10वा हा शनिवार आहे. आणि 10वा शनिवार, जे 9 शनिवार जे आपण बघितले, आणि 10वा शनिवार, कारण 10वा का म्हणतोय, कारण भविष्यवाणी जो कृपादान आहे त्याचे आपण 2 भाग केलेत प्रियानो. म्हणताना 9 कृपादान आहेत, परंतु आजचा 10वा शनिवार आहे. आणि प्रियानो या 10व्या शनिवारमध्ये देवाच्या आत्म्यानं ज्या ज्या गोष्टी शिकवल्या, सुरुवात आम्ही केली की प्रभावपणे सुवार्थ प्रसार आम्ही कशा रीतीने करावं, कशा रीतीने आम्ही प्रभावपणे सुवार्थ प्रसार करायचा आहे, याचा हा उद्देश आहे किंवा याचं एक मेन याचं कारण, यासाठी आज आम्ही कृपादान यासाठी आत्तापर्यंत पाहिलेलं आहेत माझ्या प्रियानो, की जे नाशामध्ये आहेत, ज्या बहिणीचा, ज्या भावाचा नाश होत आहे, ज्यांना प्रकाश अजून प्राप्त झालेला आहे, ज्याचा नाश ठरलेला आहे. आणि यहुदा 2:23 वचनामध्ये शिकवल्याप्रमाणे जे मरणाच्या पंथास लागलेले आहेत, ज्या अग्नीमध्ये डुबलेले आहेत, परमेश्वराचं वचन सांगते की त्यांना बाहेर काढून तुम्ही तारण साधा. आणि वचन सांगते की प्रियानो 2 पेत्र 3:9 वचनाप्रमाणे प्रभू त्याच्या वचनाविषयी कधी विलंब करत नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा, एकाचाही नाश होऊ नये, ही स्वर्गातील पित्याची इच्छा आहे. मत्तई 18:14 प्रमाणे 2 पेत्र 3 आणि 9 वचनाप्रमाणे यासाठी आम्ही कृपादान पाहत आहोत प्रियानो. आम्हाला भरपूर काय समजते, आमचं ज्ञान बारे आहे अजिबात नाही प्रियानो. जे काय आम्ही कृपादान पाहत आहोत याच्यासाठी की देवाचं राज्य वाढावं, हरलेले आत्मे ख्रिस्ताकडे यावेत, जे नरकासाठी ज्यांना नेमलेला आहे, ज्याचा नाश ठरलेला आहे, अशा हरेक बहिणीला, हरेक भावाला
ख्रिस्तामध्ये घ्यावं, यासाठी आत्तापर्यंत आम्ही कृपादानाचा अभ्यास केलेला आहे. देवाचा आत्मा आम्हाला तो शिकवत आहे, आम्हाला तो चालवत आहे प्रियानो. यासाठी आम्ही त्याचा अभ्यास करत आहोत. आमचे व्ह्यूवर्स जास्त झाले पाहिजेत, जास्त लोकांनी त्याला लाईक केलं पाहिजे. अजिबात उद्देश नाही. तर लोक जे ख्रिस्ती समाज आहे, चर्चेस आहेत, त्याच्यामध्ये असले प्रत्येक बिलीवर लोक देवाच्या कृपादानानं भरून, आत्म्यानं भरून, आत्मे जिंकणारे लोक ती व्हावीत. वर्षानुवर्ष एक सामान्य ख्रिस्ती म्हणून तिने जीवन जगू नये. वर्षानुवर्ष सामान्य ख्रिस्ती व्यक्ती म्हणून तिने चर्चमध्ये फक्त अटेंडन्स करणारी होऊ नये. वर्षानुवर्ष लोकांनी त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून त्यांच्या समस्यासाठी, त्यांच्या आजारपणासाठी प्रार्थना करावी, असे तू लोक असू नयेत. यासाठी प्रियानू हे कृपादानाविषयी आत्तापर्यंत आणि अभ्यास आम्ही केलेला आहे. आणि आनंद वाटतो जेव्हा तरुण लोक देवाचा संदेश सांगायला उभं राहतात. बंधू अनिकेत असू देत, त्याच्यानंतर काल बंधू संकेत यांनी जो देवाचं वचन शिकवलं, खरे उपासक, याच्याविषयी आनंद होतोय की जेव्हा देवाचे सेवक आणि सेविका इतर लोकांसाठी, आपल्या भावासाठी, आपल्या बहिणीसाठी जेव्हा कष्ट घेतात आणि ते भाऊ आणि ते बहीण पुढे उभा राहून देवाचं राज्य जेव्हा गाजवतात, देवाचं नाव जेव्हा गाजवतात, त्या सेवकाला त्याने घेतलेलं कष्ट याचं प्रियानू पोच पावती त्याला नक्कीच मिळते. प्रियानू त्याला आनंद होतोय. पौल म्हणतोय की जो ख्रिस्त गौरवाचा प्रभू जे येणार आहे, त्यावेळी माझ्या गौरवाचा, माझा आनंदाचा मुकुट जर कोण असेल तर तो तिमोथेला, तो सिलाला, त्याच्या प्रत्येक जो त्याच्या सहकार्य त्याला सांगतोय, बाबांनो जो गौरवाचा मुकुट, जो आनंदाचा मुकुट, तो तुम्ही माझे आहात. तर प्रियानू त्या प्रत्येक सच्च्या सेवकाचं, सेविकेची जी पोच पावते आहे, एखादा भाऊ, एखादी बहीण जेव्हा येशूच्या पाठीमागे जाते आणि ती तयार होते देवाचं वचन सांगण्यासाठी, आनंद होतो. अनिकेत विषय असू दे, संकेत विषय असू दे, गेल्या काही दिवसामध्ये आमचे जे आशिष कांबळे भाऊ असू देत आणि जे जे लोकांनी संदेश दिला असेल, त्याविषयी मला आनंद नक्कीच आहे. देवाच्या सेवकांना, अमित ब्रदर असू देत, बहीण आमची प्रीती जोयल असू देत, त्याच्यानंतर प्रीती जाधव असू देत, त्या प्रत्येकांना आनंद आहे की जे जे त्यासाठी खोटाटोप करत आहेत, जे प्रयत्न करत आहेत, जे त्यासाठी आपले श्रम करत आहेत, तर त्याच्यातून जे फळ पाहत आहोत, त्याच्यामुळं आम्हाला नक्कीच या गोष्टीचा आनंद आहे. तर आमची इथून पुढं आमची इच्छा आणि देवाची इच्छा ही असेल की त्या देवामध्ये दररोज आणि दररोज तुम्ही वाढावं, गौरवातून गौरवामध्ये, अभिषेकातून अभिषेकामध्ये आणि सामर्थ्यातून सामर्थ्यामध्ये तुम्ही वाढून या जगामध्ये परमेश्वरची इच्छा पूर्ण करणार तुम्ही व्यक्ती व्हावं. फक्त आमची हीच प्रार्थना असावी की देवा, जशी स्वर्गात तशी पृथ्वी तुझी इच्छा पूर्ण व्हावी, ही फक्त नॉर्मली आमची प्रार्थना असावी. तर योद्धे आणि तुम्ही ते असे लोक असावीत, ते देवाचं राज्य स्थापित करणारे, देवाचं राज्य उभा करणारे खरे ख्रिस्ती लोक तुम्ही बनावं, यासाठी हा प्रयत्न आमचा प्रत्येकाचा आहे. आणि आमचा विश्वास आहे की जे लोक उभा राहत आहेत, जे देवाचे सेवक आणि सेविका वचनद्वारे त्यांना शिकवत आहेत आणि मिराकल्स त्या लोकांच्या जीवनामध्ये होत आहेत. जेव्हा गेल्या शनिवारी जेव्हा आम्ही अन्य भाषेविषयी जेव्हा शिकवलं, अन्य भाषे कृपादानाविषयी शिकवले, भरपूर लोकांची रिप्लाय लाईव्हवरती तुम्ही पाहिलेला आहात प्रियानो. त्याच्यानंतर जेव्हा ऑफलाईन काही लोकांचे मेसेज आलेच, काही लोकांनी फोनच्या द्वारे सांगितले की ब्रदर, ते अन्य भाषेचं कृपादान आम्हाला मिळालं आहे. तर प्रियानो, अन्य भाषेचं कृपादान आम्ही गेल्या वेळी ऐकलेलं आहे आणि आज आम्ही अन्य भाषेचा तो अर्थ सांगणं याविषयी आम्ही पाहणार आहोत. प्रियानो, प्रेरणा देणारं कृपादान, याच्यामध्ये या कृपादानाचा मी समाविष्ट केलेला आहे. आणि शेवटचं कृपादान, 9वं कृपादान, अन्य भाषेचा अर्थ सांगणं. मगाशी मी सांगल्याप्रमाणे अन्य भाषेचा अनुवाद नव्हे, अन्य भाषेचा भाषांतर नव्हे, तर प्रियानू अन्य भाषेचा अर्थ सांगणं. आणि प्रियानू, इंग्लिशमध्ये या अन्य भाषेच्या अर्थाला इंटरप्रिटेशन असे म्हणतात, हिंदीमध्ये त्याला व्याख्या असं म्हणतात. म्हणजे एखाद्या ओळीची किंवा एखाद्या गोष्टीविषयी एका 2 शब्दामध्ये किंवा एका ठराविक शब्दामध्ये त्या गोष्टीचं सविस्तर जेव्हा समाविष्ट होतं, तर त्याची व्याख्या होते किंवा त्याचा अर्थ सांगितला जातो. प्रियानू, अन्य भाषेचा अर्थ, प्रियानू, हे 3 जे कृपादान, प्रेरणा देणारे कृपादान जे आहेत, भविष्यवाणी पहिला आम्ही ऐकली, त्याच्यानंतर अन्य भाषा बोलण्याचं कृपादान आम्ही ऐकलं, आणि त्याच्यानंतर तिसरं अर्थ, अन्य भाषेचा अर्थ सांगायचं कृपादान, ते आम्ही आज जे पाहत आहोत. हे कृपादान प्रियानू, हे 3 कृपादानासाठी देवाचे सेवक प्रेषित पौल, प्रियानू, 1 कोरिंथीकराचा 14वा अध्याय
पूर्ण जवळजवळ 1 पासून ते 40 वचनापर्यंत या 3 कृपादानाचा ते उलगडा करतात. 3 कृपादानाविषयी भरपूर गोष्टी डीपले ते शिकवतात प्रियानो. या 3 कृपादानाविषयी पौल पूर्ण एक अध्याय लिहितात प्रियानो, पूर्ण एक अध्याय लिहितात. काही लोक म्हणतात की नाही, हे अन्य भाषा नाही आहे किंवा काही गोष्टी असतील. पण देवाचं वचन जे आम्ही शिकवलेलं आहे ते वचन आम्ही नक्कीच गेल्या शनिवारी ऐकलेलं, आणि आज आम्ही अन्य भाषेचा अर्थ सांगणं किंवा अन्य भाषेचा अर्थ याच्याविषयी पाहणार आहोत. कुणाला नाही काही डाऊट असले नक्कीच तुमचं अभ्यास करा, आणि प्रियानो जरी काय प्रॉब्लेम असेल तुम्ही नक्कीच भेटा, आणि त्याच्यानंतर आम्ही तुमच्याशी संपर्क साधू किंवा तुमच्याबरोबर ज्या गोष्टीचा डिस्कस करू. परंतु तुमचा वैयक्तिक तो अभ्यास असला पाहिजे. वैयक्तिक जे तुम्हाला डाऊट वाटतात ते कुठल्या मनुष्याचं नको. जेव्हा तुम्ही भेटायला येणार प्रार्थनापूर्वक तुम्ही या की ब्रदरांना सिस्टरांना, प्रभू मी भेटायला चाललोय, पवित्र आत्म्यात भेटायला चाललोय, ज्या गोष्टी मला प्रकट झाल्या मी त्यांच्याशी बोलायचं असताना ते सगळे डाऊट क्लिअर होऊ देत. आणि जर ब्रदर कन्फ्युजन मध्ये असतील तर त्यांना सत्य सांगण्यासाठी पवित्र आत्मे मला तू सहाय्य कर. येताना तुम्ही प्रार्थनापूर्वक नक्कीच आलं पाहिजे, आणि या गोष्टीचा आम्ही नक्कीच डिस्कस करू. आणि आमची इच्छा आहे की प्रत्येक विश्वासणारा एक योद्धा होऊ दे. जसा प्रिय यहोशू होता, दावीद होता, जसा योसेफ देवाचा मान सेवक झाला, डॅनियल झाला, पौल, पेत्र असू देत, फिलिप असू देत, स्टीफन असू देत, असे जे सेवक झालेत त्या रीतीनं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाचं राज्य उभारणारे लोक व्हावीत, यासाठी हा प्रत्येकाचा प्रयत्न प्रियानो आहे. पहिले कोरिन्थियस याचा 12वा अध्याय आणि 10वं वचन काय सांगता आम्ही ऐकूया. पहिले कोरिन्थियस याचा 12वा अध्याय आणि 10वं वचन. एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषेचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. वचन सांगते पहिले कोरिन्थियस याचा 12वा अध्याय आणि 10वं वचन, अन्य भाषेचा अर्थ सांगायचे कृपादान याच्याविषयी लिहिलेलं आहे प्रियानो. मी परत सांगतो, अन्य भाषेचा अनुवाद नाही किंवा त्याचं ट्रान्सलेशन नाही, तर प्रियानो अन्य भाषेचा अर्थ आहे. जेव्हा एखादा इंग्लिश व्यक्ती, एखादा कन्नड व्यक्ती, एखादा तमिळ व्यक्ती, एखादा दुसऱ्या रशियन असू दे, फ्रेंच असू दे, स्पॅनिश असू दे, आणि कुठल्याही वेगवेगळ्या भाषामध्ये, त्याच्यानंतर आफ्रिकेमधल्या ज्या लँग्वेज असू द्या त्या लँग्वेजमध्ये असू दे, आणि त्याचं जेव्हा भाषांतर करतात मराठीमध्ये, हिंदीमध्ये, समोर जो बसलेला ऑडियन्स आहे ती त्यांना ज्या भाषा समजतात त्याच्यामध्ये जर ट्रान्सलेशन केलं जातं, भाषांतर केलं जातं. पौल त्या ट्रान्सलेशन विषयी, पौल त्या अनुवाद विषयी बोलत नाहीत. पौल इथं अन्य भाषेचा अर्थ सांगणे याच्याविषयी बोलतात. जी अन्य भाषा देवाकडून आलेली, पवित्र आत्म्याकडून आलेली, जी अन्य भाषा देवाबरोबर जो गुज बोलतोय, अन्य भाषा जी देवाबरोबर माणूस कम्युनिकेशन करतोय, जी अन्य भाषा बोलल्यामुळे त्याची वैयक्तिक उन्नती होते, ह्या अन्य भाषेविषयी पौल सांगतोय की तुम्हाला अन्य भाषा बोलताय किती उत्तम आहे, कारण अन्य भाषा बोलणारा स्वतःची उन्नती करतोय, स्वतः तो देवाबरोबर घन गोष्टी बोलतोय. या अन्य भाषेचा अर्थ मनुष्याला समजत नाही. काय लोक त्याच्या जीवनामध्ये प्रश्न विचारतात, प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतात, ज्या भाषेचा मला अर्थ समजत नाही त्या भाषा आम्ही कशा बोलाव्यात. भरपूर लोकांचे प्रश्न असतात, आणि कन्फ्युजन करणारा स्पिरिट भरपूर लोकांच्या जीवनामध्ये या शेवटच्या काळामध्ये कार्य करत आहे प्रियानो. ज्या भाषेचा आम्हाला अर्थ समजत नाही त्या भाषा मी बोलायच्यात कशा, अशा काही लोकांच्या मनामध्ये डाऊट येतात. तर मला तुम्हाला सांगू द्या, जर तुम्हाला त्या भाषेचा अर्थ समजून घ्यायचा आहे, पहिला त्या कृपादानानं भरून, अन्य भाषेच्या कृपादानानं भरून, जेव्हा त्या कृपादानामध्ये जेव्हा तुम्ही वाढत जाताय, जेव्हा तुमची उन्नती होत जाते, आत्मिक उन्नती होत जाऊ दे, मला तुम्हाला सांगू द्या की तुम्ही थोड्या वेळेमध्ये, थोड्या दिवसामध्ये, थोड्या महिन्यामध्ये त्या अन्य भाषेचा अर्थ सांगणारी व्यक्ती नक्कीच असणार. पुरुष किंवा स्त्री, तरुण किंवा तरुणी, देवबाप त्या प्रत्येकावरती कृपादान करणार, कृपादानाचं वर्ष करणार. योएल 2:28 2:17 प्रमाणे देवबाप जसं म्हटला की शेवटच्या काळामध्ये मी माझ्या आत्म्याचं वर्ष तरुण तरुणीवरती, वृद्धांवरती मी करीन, यासाठी की स्वप्न दृष्टांत बघतील, यासाठी ते संदेश देतील. देवबापच्या कृपादानाचं वर्ष प्रत्येकावरती करेल. प्रत्येकाला देवाचा आत्मा, पवित्र आत्मा त्याच्या इच्छेनुसार प्रत्येकाला तो वाटून देतो. प्रत्येकाची योग्यता तो जाणून तो वाटून देतो. त्या योग्यतेपर्यंत आम्ही गेलं पाहिजे. ती योग्यता, ती ॲबिलिटी आमच्याकडे पाहिजे. कृपादान तुमच्यामध्ये नसल्यामुळं देवाला काही फरक पडत नाही. ही गोष्ट सांगतोय, लक्ष द्या प्रियानो. तुमच्यामध्ये कृपादान नसल्यामुळं देवाला काही फरक पडत नाही. कारण जर एखादा व्यक्ती जर देवाचं कार्य करायला जर तयार नसेल, जर मला देवाने निवडलेलं आहे देवाचं कार्य करण्यासाठी, आणि मी जर त्याच्यामध्ये जर देवाला मी एक्सक्यूज देत आहे,
जरी देवाला म्हणतोय की देवा नाही मला ते जमणार नाही, तर देवाकडे असे लोक तयार आहेत की देवा त्या लोकांद्वारे काम करून घेणार तो आणि देव बाबतीचं राज्य वाढवणार. एलिया होता. एलिया म्हटलं की प्रभूजी आता मला काही जमत नाही, मला तू घेऊन जा, मला आता या इस्रायलमुळे मी त्रास झालो. देवा म्हणला यस ठीक आहे, ओके आहे. एलिया गेला. देवा म्हटला एलियाला तू अलिशाला जाऊन अभिषेक कर. अलिशाने एलियापेक्षा डबल काम केलं. मोशेची वेळ आली प्रियानो, मोशे गेल्यानंतर यहोशुआ आला. येशू ख्रिस्त गेलेत आणि येशू ख्रिस्तानंतर ते सेवक जे होते, जे प्रेषित होते किंवा जे शिष्य होते, 12 शिष्य, देवाचं कार्य त्यांनी वाढून गेलेत. वर्षांमागे वर्ष, काळांमागून कार्य, शतकांमागून शतक. एक सेवक होतोय, त्याचं कार्य तो करतोय. तो सेवक गेल्यानंतर देवाचं कार्य कधीच संपलं नाही. देवाचं कार्य करण्यासाठी देव आपण अनेक सेवक सेविका, ज्या लोकांनी या जगामध्ये त्यांना तुच्छ मानलं असेल, ते लोक अज्ञानी असतील, त्यांना लिहिता वाचता येत नसेल, पण तू हरेक ते व्यक्ती जे आपलं जीवन परमेश्वराला समर्पित करण्यासाठी जे तयार आहेत, परमेश्वर त्यांना एक योद्धा म्हणून, आणि वचन सांगते बांधणारांनी नापसंत केलेला दगड तोच कोणशिला करणारा परमेश्वर आहे. तोच कोणशिला करणारा परमेश्वर आहे. यासाठी ज्या लोकांना कृपादानाची आवश्यकता नाही आहे, जे लोक कृपादानावरती डाऊट घेतात, जे लोक म्हणतात काय आम्हाला आवश्यकता नाही, जर या भाषेत जर आम्हाला अर्थ समजत नाही तर भाषा कशाला आम्ही बोलावी, काय बोलली पाहिजे. मला तुम्हाला सांगू दे, याचा फरक देवाला, पवित्र आत्म्याला, देवाच्या राज्यामध्ये काय फरक पडत नाही. फरक पडतो मनुष्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये, फरक पडतो त्याच्या आध्यात्मिक जीवनामध्ये, फरक पडतो देवाच्या गण गोष्टी जाणण्यामध्ये. म्हणून कधीच देवाच्या पवित्र आत्म्यावरती, कधीच त्याच्या कृपादानं जे दिलेलं आहे त्याच्यावरती डाऊट कधीच नसावा. पुढची त्याची गोष्ट मला तुम्हाला सांगू दे. एखादा प्रीचर, एखादा सेवक सेविका इथं उभा राहून, अन्य कुठल्या चॅनलवरती उभा राहून जर देवाचं वचन तुम्हाला शिकवत आहेत, त्याच्यावरतीच डिपेंड राहून हा देवाचं वचन हे असंच आहे आणि याच्या पाठीमागे आम्ही जाऊया, असे जर तुमच्या मनामध्ये जर विचार असतील, माझ्या बहिणींनो आणि भावांनो, नम्र अंतकरणाने मला विनंती करू द्या, असले विचार तुम्ही तुमच्यापासून दूर करावेत. जर सत्य तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, सत्य तुम्हाला समजून घ्यायचं आहे, कृपादानामध्ये जर तुम्हाला वाढायचं आहे, देवाच्या अद्भुत गोष्टी जर बघायचं आहे, तर स्वतः त्या सांध्यामध्ये बसून त्याच्या पवित्र शास्त्राचा अभ्यास करून देवाकडून आलेल्या प्युअर गोष्टी घेणं किती चांगलं आहे. एखाद्या व्यक्ती जो सांगतोय तेच कराय असं मानणं 100% रॉंग आहे. जर एखाद्या व्यक्तीला वाढायचं आहे, त्याला देवाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, देवाच्या पवित्र शास्त्रामधून नक्कीच त्यानं अभ्यास करणं किती चांगलं आहे. प्रियानो, जेव्हा इतर लोक आम्हाला भेटतात आणि म्हणतात की ब्रदर ज्या गोष्टी तुम्ही सांगालाय त्या गोष्टी अशाच आहेत काय, त्या बहिणीला आणि त्या भावाला मी नक्कीच सांगतो की ब्रदर आम्हीच सांगते म्हणून नाही, तुम्ही जावा, तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही देवाच्या आत्म्याला विचारा की प्रभूजी हा जो ब्रदर किंवा हा सिस्टर शिकवालात ते योग्य आहे काय. आम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक लोकांवरती डिपेंड असणारे लोक असावेत देवाची इच्छा नाही, तर प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती, प्रत्येक ख्रिस्ती बहीण, तरुण तरुणी पवित्र आत्म्यावरती डिपेंड असणारी ती लोक बनली पाहिजे. यासाठी त्याने सत्याचा आत्मा, कैवारी आत्मा, मार्गदर्शक आत्मा, तो पवित्र आत्मा यासाठी दिलेला आहे. प्रियानो, म्हणून आम्ही कुणी शिकवलं याच्यापेक्षा बायबल काय शिकवतोय याचा अभ्यास करणं किती चांगला आहे. पौल म्हणतात पहिले कोरिन्थीय 12:10 वचनामध्ये, अन्य भाषेचा अर्थ सांगायचं कृपादान तुमच्याकडे असलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. वचन सांगतं पहिले कोरिन्थीय याचा 14वा अध्याय आणि 13 वचन आम्ही वाचत आहोत. पहिले कोरिन्थीय याचा 14वा अध्याय आणि 13 वचन. भाषा बोलणाऱ्याने आपणाला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. यस, वचन सांगते पहिले कोरिन्थीय 14वा अध्याय 13 वचन. पौल इथं म्हणतात, ब्रदर आणि सिस्टर, मी परमेश्वर धन्यवाद देतो की तुम्ही अन्य भाषामध्ये बोलत आहात, देवाबरोबर घन गोष्टी बोलत आहात. माणसाला त्या गोष्टी समजत नाही, परंतु तिथं तुम्ही लिमिट राहू नये. तिथं त्या लिमिट्स नाहीत. अन्य भाषा फक्त तिथंच ते संपत नाही, त्याच्या पुढच्या गोष्टी देवाचा आत्मा जो मला शिकवायला पौल म्हणतात त्या मला तुम्हाला सांगू देत. याच्यासाठी की जेव्हा तो अन्य भाषा बोलतोय, पुढे आम्ही नक्कीच पाहणार आहोत, जो अन्य भाषा बोलतोय, जो अन्य भाषेचा अर्थ सांगतोय, मंडळीची तो उन्नती करतोय. जो अन्य भाषा बोलतोय, आम्ही गेल्या वेळी ऐकल्याप्रमाणे प्रियानो, पहिले कोरिन्थीय 14वा अध्याय 2 वचन, जो अन्य भाषा बोलतोय तो देवाबरोबर बोलतोय, देवाबरोबर घन गोष्टी बोलतोय आणि तो स्वतःची उन्नती करतोय. 4थं वचन जर आम्ही त्याच्यामध्ये वाचलं, पहिले कोरिन्थीय याचा 14वा अध्याय आणि 4थं वचन पुन्हा एक वार आम्ही वाचूया. पहिले कोरिन्थीय 14वा अध्याय 4थं वचन. पहिले कोरिन्थीय 14वा अध्याय 4थं वचन. भाषा बोलणारा
स्वतःचीच उन्नती करतो, हा संदेष्टा मंडळीची उन्नती करतो. भाषा बोलणारा स्वतःची उन्नती करतो. आणि लास्ट टाइम संडेला आपण ज्या रीतीनं सॅटर्डेला ज्या रीतीनं आम्ही बघितलं, एखाद्या व्यक्तीची स्वतःची उन्नती झाल्याशिवाय इतर लोकांची तो उन्नती करू शकत नाही, अजिबात करू शकत नाही. स्वतःकडे ती ॲबिलिटी असली पाहिजे, स्वतःकडे त्या गोष्टी असल्या पाहिजेत, स्वतः तो त्या आत्म्यानं भरलेलं, त्या सामर्थ्यानं भरलेला व्यक्ती पाहिजे, जेणेकरून परमेश्वरचं जे जे अभिषेक, जे कृपादान त्याच्यामध्ये असल्यामुळं तो इतर लोकांना उत्तेजन करून, इतर लोकांना देवाचे शिष्य बनण्यासाठी, देवाच्या मार्गावरती चालण्यासाठी, जे पापामध्ये जीवन जगत आहेत त्यांना सुधारण्यासाठी तो त्यासाठी तयार होईल. पहिला तुमची उन्नती झाली पाहिजे. आणि उन्नती कशी होते? पहिले कोरिन्थियर 14 अध्याय आणि 4 वचन आम्ही वाचल्याप्रमाणे, जो भाषा बोलतो, तो अन्य भाषा जो बोलतो, तो स्वतःची उन्नती करतो, स्वतःची उन्नती करतो, स्वतःची उन्नती करतो. आता ही जी उन्नती आहे प्रियाणू, या जगामध्ये असलेल्या डिग्र्या नाहीत, जगामध्ये जे मी थिओलॉजी घेतोय याविषयी ते सांगत नाही, तर आत्मिक उन्नतीविषयी शिकवतोय. माझं ज्ञान वाढल्यामुळं, माझ्याकडे भरपूर डिग्र्या असल्यामुळं मी स्वर्गामध्ये जाईन अजिबात नाही. पण तू ज्या व्यक्तीची आत्मिक उन्नती होते आणि जेव्हा तो आत्मिक उन्नती झाल्यामुळं पापाच्या गोष्टीपासून जेव्हा तो दूर होतोय, तेव्हा नक्कीच तो व्यक्ती देवाच्या राज्यासाठी आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी नक्कीच तो पात्र होईल. आमचं ज्ञान वाढण्यापेक्षा आत्मिक उन्नती होणं किती महत्वाचं आहे. कारण देवाचं राज्य, इफिसियन्स 6 अध्याय जेव्हा मी पुढे वाचत जातोय, देवाचं राज्याच्या ज्या लढाई आहेत त्या लढाई वचन सांगते आकाशातील दुरात्म्याबरोबर आहेत, जे आकाशामध्ये ज्या काम करतात ते दुरात्म्याबरोबर आहेत, आध्यात्मिक गोष्टीमध्ये जे दुरात्मे काम करतात त्याच्याविषयी. आणि त्याच्याविषयी जर आम्हाला लढाई करायची आहे, आमची कुठली बंदूक, आमची कुठली तलवार त्यांच्याबरोबर लढाई करू शकत नाही. तर आत्म्याबरोबर आम्हाला फाईट करायचं, तर आध्यात्मिक आमची उन्नती होणं किती चांगलं आहे. मग त्यांना पौल पहिले कोरिन्थियर 14 अध्याय 4 वचनामध्ये म्हणतात की जो भाषा बोलतोय तो स्वतःची उन्नती करतोय. मग पौल म्हणतात, ब्रदर अँड सिस्टर, तेवढ्यावरती तुम्हाला थांबायचं नाही, त्याच्या पुढे जायचं आहे, पुढे जायचं. कारण ख्रिस्तामध्ये एखादा व्यक्ती किंवा एखादी मंडळी जर जिवंत आहे याचं चिन्ह जर कुठलं असेल, दररोज त्याची वाढ होत जाते, दररोज त्या मंदिरामध्ये आत्म्याची भर पडत जाते, दररोज वेगवेगळे अद्भुत कार्य त्या मंदिरामध्ये होत असतात, दररोज त्या मंदिरामध्ये, त्या चर्चद्वारे लोक बाहेर जाऊन सेवा करणारे लोक होतात. जिवंत असणारे जर व्यक्ती कोण असेल किंवा जिवंतपणा जर आम्ही कसा ओळखू, तर त्या ख्रिस्ती व्यक्तीमध्ये दररोज उन्नती होते. दररोज त्याचे आत्मिक उन्नती होणे, त्याच्या प्रार्थनेमध्ये उन्नती होणे, आत्म्याच्या फळामध्ये उन्नती होणे, त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या बघण्यामध्ये, चालण्यामध्ये, हरेक गोष्टीमध्ये उन्नती होणे. प्रियानु, जर पाहिजे असेल, वचन सांगते जो भाषा बोलतोय तो आत्मिक उन्नती करतोय. देवाचं वचन सांगतंय आत्मिक उन्नती, भाषा बोलल्याद्वारे आत्मिक उन्नती होते, वचन वाचल्यामुळे सुद्धा आत्मिक उन्नती होते, आणि प्रार्थना केल्यामुळे सुद्धा आत्मिक उन्नती होते. परंतु आत्मिक गोष्टी जर आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत, आत्म्यामध्ये ज्या गोष्टी सुरू आहेत, अंतरामध्ये ज्या गोष्टी सैतान त्याचं प्लॅन करताय, जर या गोष्टी आम्हाला रिव्हील झाल्या पाहिजेत, तर अन्य भाषा माणसाची आत्मिक उन्नती करते. देवाच्या वचन आम्हाला शिकवतो. प्रियानो, तर अन्य भाषेचा अर्थ तुम्हाला सांगता यावा यासाठी पहिले कोरिन्थियर 14:13 वचनामध्ये पौल म्हणतात, अन्य भाषा तुम्ही बोलताय ब्रदर आणि सिस्टर, चांगला आहे, परंतु अन्य भाषेचा अर्थ तुम्हाला सांगता यावा यासाठी तुम्ही प्रार्थना करावी. आता अन्य भाषेचा अर्थ पौल का म्हणतात तुम्ही बोललं पाहिजे, का सांगले पाहिजे? जर हिंदीमध्ये तेच वचन जर आम्ही वाचतोय, पहिले कोरिन्थियर याचा 14 अध्याय आणि 13 वचन, हिंदीमध्ये पौल त्याच्याविषयी काय लिहितात? इस कारण जो अन्य भाषा बोले वह प्रार्थना करे कि उसका अनुवाद भी कर सके. त्याचा ट्रान्सलेशन पण तो करू शकेल, त्याचा अर्थ पण तो सांगू शकेल. त्याचा अर्थ जेव्हा तो सांगणार तर देवबाप त्याला वेगवेगळ्या गोष्टी प्रकट करणार. तर प्रियानो, आम्ही वचन वाचल्याप्रमाणे की जो अन्य भाषा बोलतोय तो स्वतःची उन्नती करतोय, पण जो अन्य भाषेचा अर्थ सांगतोय तो मंडळीची उन्नती करतोय. दुसरं वचन पहिले कोरिन्थियर याचा 14 अध्याय दुसरं वचन काय सांगते आम्ही वाचूया. कारण भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो, कारण ते माणसाला समजत नाही, तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो. हिंदीमध्ये पण तेच प्रियानो वचन आपण वाचा. दुसरं वचन, क्योंकि जो अन्य भाषा में बातें करता है वह मनुष्य से नहीं परंतु परमेश्वर से बातें करता है, इसलिए कि उसकी बातें कोई नहीं समझता, क्योंकि वह भेद की बातें आत्मा में होकर बोलता है. वचन सांगते तो आत्म्यामध्ये गूढ गोष्टी, आत्म्यामध्ये भेद गोष्टी बोलतोय. आता
अन्य भाषेत जो व्यक्ती बोलते, पौल म्हणतात की तो देवाबरोबर बोलतोय आणि माणसाला ते समजत नाही. दुसऱ्या वचनामध्ये आम्ही ऐकलेलं आहे. तर अन्य भाषा जेव्हा एखादा व्यक्ती बोलत असतोय, बोलत असताना माझ्या प्रियानो, देवाच्या काही प्लॅन्स त्याच्यासाठी, वैयक्तिक त्या व्यक्तीसाठी, किंवा जेव्हा तो मंडळीमध्ये बोलत असतोय त्याला पण काही मर्यादा पौलानं नक्कीच घालून दिल्यात की आम्ही कशा बोलावं की केवढ्या बोलल्या पाहिजेत. पौल म्हणतात इथं, जेव्हा तुम्ही अन्य भाषा बोलताय तर गुड गोष्टी प्रकट करताय, आणि जेव्हा भविष्यवाण्या मंडळीच्या उन्नतीसाठी, इतर लोकांच्या उन्नतीसाठी नक्कीच होतात. मग ते अन्य भाषेत जो बोलायला त्याला अर्थ जर त्याचा समजत नसेल, अर्थ जर सांगता येत नसेल, तर समोरच्याची उन्नती होत नाही. जर अन्य भाषेत तो बोलतोय तो स्वतःची उन्नती करतोय, पण तू एखाद्याला अन्य भाषा बोलताय आणि त्याचा अर्थ पण सांगता येतोय, तो स्वतःची सुद्धा उन्नती करणार आणि तो इतरांची सुद्धा उन्नती करणार. अन्य भाषेचा अर्थ सांगण्यामुळे मंडळीची उन्नती होते. एखाद्या भावाविषयी, एखाद्या बहिणीविषयी, त्याच्या जीवनामध्ये असलेल्या गोष्टी, देवबाप भविष्य काळामध्ये त्या जीवनामध्ये ज्या गोष्टी करणार आहेत त्याच्याविषयी अर्थ सांगण्याद्वारे देवबाप या गोष्टी प्रकट करतोय. अन्य भाषेचा अर्थ लोकांना समजल्यामुळे, किंवा अन्य भाषा, पौल म्हणतात जसं तुम्हाला 13 वचन आम्ही वाचल्याप्रमाणे की तुम्ही यासाठी प्रार्थना करा की अन्य भाषेचा अर्थ तुम्हाला सांगता यावा. यासाठी पौल म्हणतात की अन्य भाषा जेव्हा बोलली जाते प्रियानू, भविष्यवाण्या होतात. मंडळीविषयी, एखाद्या भावाविषयी, एखाद्या बहिणीविषयी भविष्यवाणी होतात, आणि जेव्हा तो अर्थ सांगतोय मंडळीची उन्नती होते, त्या भावाची उन्नती होते, त्या बहिणीची उन्नती होते. मग त्यांना अन्य भाषा बोलणं किती चांगले आहे, ती स्वतःची उन्नती करते. आणि जर तुम्हाला दुसऱ्याची उन्नती करायला पाहिजे तर वचन सांगते की तुम्हाला अन्य भाषेचा अर्थ सांगता यावा म्हणून तुम्ही प्रार्थना करा. अन्य भाषेचा अर्थ सांगता यावा म्हणून तुम्ही प्रार्थना करा, असे पौल म्हणतात. प्रियानो, 5 वचन आम्ही काय सांगते वाचा. 5 वचन हिंदीमध्ये वाचा. 5 वचन. मैं चाहता हूँ कि तुम सब अन्य भाषाओं में बातें करो, हाँ। परंतु इससे अधिक यह चाहता हूँ कि भविष्यवाणी करो, क्योंकि यदि अन्य भाषाएं बोलने वाला कलीसिया की उन्नति के लिए अनुवाद न करे तो भविष्यवाणी करने वाला उससे बढ़कर है. वचन काय सांगते, तुम्ही अन्य भाषा बोला, किती चांगला आहे, परंतु त्याचा अर्थ सांगता तुम्हाला यावा. यासाठी म्हणतात की मंडळीच्या उन्नतीसाठी अन्य भाषेचा अर्थ तुमच्याकडून तो रिव्हील झाला पाहिजे. अन्य भाषेचा अर्थ आम्हाला कशाला पाहिजे हो? कशाला ही कृपादानाची आवश्यकता आहे? अन्य भाषा, गेल्या शनिवारी आम्ही ऐकल्याप्रमाणे अन्य भाषा स्वतःची उन्नती करते, पण तो अन्य भाषेचा जो अर्थ आहे तो अर्थ जेव्हा आम्ही आमच्यापासून रिव्हील व्हायला सुरुवात होते, किंवा एखादा दुसरा भाऊ, एखादी दुसरी बहीण ज्याला त्याचं ते कृपादान आहे अन्य भाषेचा अर्थ सांगायचं, 5व्या वचनामध्ये मी वाचल्याप्रमाणे की तो मंडळीची उन्नती करतोय, जो अन्य भाषेचा अर्थ सांगतोय, जो अन्य भाषेचा अर्थ सांगतोय. यासाठी प्रियानो, आम्हाला अन्य भाषेचा अर्थ समजण्यासाठी आम्ही प्रार्थना करावी. यासाठी 13व्या वचनामध्ये पौल सांगता की यासाठी तुम्ही प्रार्थना करा की तुम्ही अन्य भाषेचा अर्थ सांगावा. अन्य भाषेच्या गोष्टी एखादा भाऊ, एखादी बहीण मंदिरामध्ये, चर्चमध्ये बोलत असताना त्याचा अर्थ तुम्हाला सांगता यावा, किंवा तुम्ही अर्थ सांगता यावा म्हणून त्यासाठी प्रार्थना करा. 9 कृपादानं देवाच्या मंदिराच्या उन्नतीसाठी, देवाचं राज्य वाढवण्यासाठी प्रत्येक 9 कृपादानं इम्पॉर्टंट आहेत. प्रियानो, कुठलं कृपादान कमी जास्त नाही. हिलिंग करायचं कृपादान मोठं आहे, आणि अन्य भाषा बोलायचं कृपादान छोटं आहे, आणि त्याच्यानंतर आत्म्यामध्ये विश्वास हा मोठा आहे, आणि त्याच्यानंतर संदेश किंवा आत्म्यात ज्ञानाचं वचन, आत्म्यात विद्याचं वचन हे छोटं आहे. अजिबात या गोष्टी आमच्या मनामध्ये येऊ नयेत, किंवा ह्या डाऊट असेल तर आम्ही क्लिअर करावा. कारण 9 कृपादानं, प्रत्येक कृपादान महत्वाचे आहेत. अन्य भाषा बोलणाऱ्या व्यक्तीसाठी प्रियानो बाकीचे कृपादान मिळण्यासाठी ते दार उघडलं जातं. या गोष्टी समजात प्रियानो, दार उघडलं जातं. तिचा बेस, आत्मिक गोष्टी जर तुम्हाला रिव्हील झाल्या पाहिजेत, आत्मिक गोष्टी जर तुम्हाला समजल्या पाहिजेत, जितका वेळ तुम्ही जास्त अन्य भाषेमध्ये बोलताय प्रियानो, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अद्भुत गोष्टी नक्कीच पाहणार. आणि मागल्या दिवसांमध्ये काही बहिणींची आणि काही लोकांची साक्ष आहे की ब्रदर, जेव्हा आम्ही अन्य भाषा बोलत नव्हतो तेव्हा आमचं जीवन एक नॉर्मली होतं, देवाचं वचन वाचत होतं, पण आम्हाला काही समजत नव्हतं, काही स्पर्श देवाचा होत नव्हता. पण जेव्हा अन्य भाषामध्ये आम्ही बोलायला सुरुवात केली, देवाचा स्पर्श आम्हाला होत लागला. आमच्या जीवनामध्ये असलेल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी सुद्धा असतील, आमच्या जीवनामध्ये दडलेल्या काही गोष्टी असतील, जेव्हा देवाबरोबर मी कम्युनिकेशन करत असताना अन्य भाषेद्वारे माझ्या जीवनातील गुप्त गोष्टी त्या प्रकट झाल्या. आणि ब्रदर आणि मी आज
त्या पवित्रतेकडे किंवा त्या देवाच्या घन गोष्टीकडे मी वाटचाल करत आहे. जेव्हा अन्य भाषा व्यक्ती बोलायला सुरुवात करते प्रियानो, जेव्हा कृपादान बोलायला सुरुवात करते, स्वतःच्या जीवनाविषयी सुद्धा भरपूर गोष्टी त्याला रिव्हील होतात. आणि अन्य भाषेचा अर्थ सांगितल्यामुळे इतर लोकांच्या जीवनामध्ये असलेल्या त्यांच्या गुप्त गोष्टी असू द्यात, देवाला त्याच्या जीवनाविषयी काही सांगायचं आहे, देवाला त्याच्या भविष्याविषयी देवाकडे असलेल्या ज्या योजना असतील त्या प्रकट ज्या करायच्या आहेत प्रियानो. एखादा व्यक्ती तो अन्य भाषेमध्ये बोलतोय आणि एखादा व्यक्ती ज्या अन्य भाषेचा अर्थ सांगतोय, ते बाप या गोष्टी समोरच्या भावाला, समोरच्या बहिणीला तो रिव्हील करतोय आणि त्याची उन्नती होते, तिची उन्नती होते आणि मंडळीची उन्नती होते. मंडळीसाठी सुद्धा, मंडळीमध्ये कदाचित काही गोष्टी चुकीच्या असतील, काही चुकीच्या पद्धतीनं आम्ही तिथं काही गोष्टी करत असतो, परंतु जेव्हा अन्य भाषा बोलणारा व्यक्ती मंदिरामध्ये जेव्हा तो बोलत असतो आणि अर्थ सांगणारा व्यक्ती तिथं असतो आणि तो त्याचा अर्थ सांगत असतोय, देवबाप मंदिरामध्ये कदाचित काही चुकीच्या गोष्टी असतील त्या सुद्धा देवबाप त्यावेळी ठिकाणी प्रकट करतोय. म्हणून अन्य भाषेचा अर्थ तुम्हाला सांगता यावा. करिंथकराच्या 14 अध्याय 13 वचनामध्ये पौल म्हणतात की तुम्ही त्यासाठी प्रार्थना करावी. कारण 5 वचन आम्ही वाचल्याप्रमाणे जो अन्य भाषा बोलतोय किंवा जो अन्य भाषा बोलतोय तो इतरांची, मंदिराची तो उन्नती न करता स्वतःची उन्नती करतोय, परंतु जो अर्थ सांगतोय तो मंदिराची, मंडळीची, चर्चची प्रियानो किंवा इतर भावाची आणि बहिणीची उन्नती करतोय. म्हणून आम्हाला अन्य भाषेचं हे चिन्ह विश्वासणाऱ्या लोकांसाठी सुद्धा आहे. जसं मार्क 16 अध्याय 17-18 वचनाप्रमाणे ते विश्वासण्यासाठी चिन्ह आहे. येशू ख्रिस्तानं हे दिलेले अखेरची आज्ञा आहे. मार्क 16 अध्याय आणि 17 आणि 18 जे वचन वाचण्यात आणि त्याच्या अगोदर 3-4 वचन तुम्ही वाचले प्रियानो, 14-15 असेल तर त्याच्यावरती हिडिंग लिहिले की येशूची अखेरची आज्ञा, येशूची अखेरची आज्ञा. काय काय लोक म्हणतात जर येशू ख्रिस्ताने जर अन्य भाषा बोलले तर आम्ही कसं बोलावं, परंतु येशू ख्रिस्ताने तिथं आज्ञा दिल्या की जे लोक विश्वास ठेवतात त्यांच्याबरोबर हे चिन्ह असतील की ते माझ्या नावाने नवनव्या भाषा बोलतील, भूत काढतील आणि रोग्यांना ते बरे करतील. येशू ख्रिस्ताने दिलेली ती अखेरची आज्ञा मार्क याचा 16 अध्याय आणि प्रेम त्याच्यानंतर 17 आणि 18 वचन आम्ही जेव्हा वाचत जातोय. अन्य भाषेत जो अर्थ सांगतोय तो विश्वासणाऱ्यासाठी सुद्धा चिन्ह आहे प्रियानो. आणि प्रेषित 2 अध्याय जेव्हा आम्ही काही वचनं पुढे वाचत जातोय, जी अविश्वासणारे लोक तिथे होती आणि 120 लोकांवरती पेंटेकॉस्टच्या दिवशी जेव्हा पवित्र आत्मा उतरला आणि अविश्वासणाऱ्या लोकांवरती जेव्हा प्रियानो ते अन्य भाषेमध्ये बोलायला त्यांनी त्याच्या गोष्टी त्यांना जाणीव व्हायला लागल्या. त्याच्यानंतर पेत्र उभा राहिला आणि पेत्राने जेव्हा भाषण केलं किंवा संदेश दिला, 3000 लोकांनी आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं प्रियानो. 3000 लोकांनी, विश्वासणाऱ्यांसाठी सुद्धा आणि अविश्वासणाऱ्या लोकांसाठी सुद्धा चिन्ह आहे हे वचन प्रियानो. सुद्धा याच्यामध्ये 1 करिंथकरास 12 अध्यायामध्ये सुद्धा हे लिहिलं आहे की जे अन्य भाषेचं दान अविश्वासणाऱ्यांसाठी सुद्धा आहे. ज्या रीतीनं अन्य भाषेमध्ये जसं आमचं वाढत जाते, जसे आम्ही अन्य भाषेमध्ये बसून जेवढ्या जास्त वेळ आम्ही त्याच्यामध्ये घालवणार, आम्हाला प्रेम त्याच्यामध्ये देवाच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा अर्थ देवबाप नक्कीच रिव्हील करणार. आणि जर कुणाला डाऊट असेल तर प्रियानो एक डायरेक्ट सोल्युशन आहे, डायरेक्ट सोल्युशन की तुम्ही 1 महिना टोटल, मी गेल्या वेळी सांगितल्याप्रमाणे 1 महिना टोटल अन्य भाषेमध्ये बोला. त्याच्यानंतर तुमचा फरक, त्याच्यानंतर जर आणि कुणाला डाऊट असेल तर अन्य भाषा बोलायचं थांबवा. त्याच्यानंतर प्रियानो 2रा महिना तुम्ही बोलायचं बंद करा, त्याच्यामधला फरक तुम्हाला समजेल. पण अन्य भाषेची स्वतःची उन्नती करते, अन्य भाषेचा जो अर्थ आहे तो इतरांची उन्नती करतोय, तो मंडळीची उन्नती करतोय, भविष्यवाण्या होतात, गुप्त गोष्टी देवबाप प्रकट करतोय. म्हणून पौल म्हणतात अन्य भाषेचा अर्थ तुम्हाला सांगता यावा म्हणून तुम्ही प्रार्थना करा. 1 करिंथकरास 14 अध्याय आणि 26 वचन काय सांगतंय? 1 करिंथकरास 14 अध्याय आणि 26 वचन. बंधुजन हो, तर मग काय, तुम्ही उपासने करता एकत्र जमता तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक जण कोणी स्तोत्र गाण्यास, कोणी शिक्षण देण्यास, कोणी प्रकटीकरण सांगण्यास, कोणी भाषेतून बोलण्यास, तर कोणी तिचा अर्थ सांगण्यास तयार असतो. सर्व काही उन्नतीसाठी असावे. अन्य भाषा आणि अन्य भाषेचा अर्थ पौल जर त्याच्या जीवनामध्ये किंवा त्या गोष्टी जर ते लिहितात, 1 करिंथकरास 12 अध्यायामध्ये कृपादानामध्ये जर त्याला समाविष्ट केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्याने लिहिलेलं आहे. आणि 1 करिंथकरास 14 अध्याय आणि 26 वचनामध्ये म्हणतात की जर अन्य भाषा तुम्ही बोलताय आणि अन्य भाषेचा अर्थ सांगताय, जेव्हा तुम्ही उपासने करता एकत्र जमता, कोणी स्तोत्र गातं, कोणी शिक्षण देतं, कुणाला प्रकटीकरण होतं, कुणी अन्य भाषेतून बोलतं, कुणी तिचा अर्थ सांगतं, कुणी अर्थ सांगण्यास तयार होते. आणि सर्व पौल म्हणतात उन्नतीसाठी असावे आणि हे सर्व उन्नती घेऊनच येते.
आमचं अन्य भाषा बोलायचं इंटेन्शन किंवा त्याचा अर्थ सांगायचं इंटेन्शन किंवा प्रकटीकरण सांगायचं इंटेन्शन किंवा स्तोत्र गाण्याचं इंटेन्शन जो काय असू दे, तर ह्या प्रत्येक गोष्टीद्वारे जे आम्ही शिक्षण झालो त्याचं इंटेन्शन असू दे, या प्रत्येक गोष्टीद्वारे माझं नाव उंचवलं जावं, मला लोकांनी वावा म्हणावं अजिबात नाही. पौल इथं म्हणतात देवाच्या मंदिराची मंडळीची उन्नती झाली पाहिजे, लोकांची उन्नती झाली पाहिजे. यासाठी अन्य भाषा आणि अन्य भाषा जो अर्थ सांगतोय त्या महत्वाच्या आहेत की मंडळीची आणि इतर लोकांची त्याच्याद्वारे उन्नती झाली पाहिजे. मग अन्य भाषा महत्वाच्या आहेत, त्याचप्रमाणे प्रियानो अन्य भाषेचा अर्थ सुद्धा सांगणं किती महत्वाचं आहे किंवा ते कृपादान असणं किती महत्वाचं आहे. म्हणून यासाठी आम्ही प्रार्थना केला पाहिजे की प्रभू, आम्ही अन्य भाषेतून बोलतोय परंतु अन्य भाषा सांगायचं जे कृपादान आहे ते अजून मला मिळालं नाही, तर ते कृपादान मला तू दे. आणि माझ्या प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या की जेव्हा ज्या रीतीने तुम्ही प्रार्थना करत बसणार, देवाकडे तुम्ही मागणार आणि देवबाप म्हणतोय की जर तुम्ही मागताय तर मी तुम्हाला देईन, आणि देवबाप तुम्हाला नक्कीच अन्य भाषेचा अर्थ सांगायचं कृपादान तुम्हाला देईल. प्रियानो, कोणी काय सांगते म्हणून नाही, देवाचं वचन वाचा, देवाच्या सांध्यामध्ये बसा आणि पवित्र आत्म्याला विचारा की प्रभूजी जे आज आम्ही ऐकत आहोत हे खरोखर हेच आहे काय. कोण व्यक्ती काही सांगते म्हणून नाही प्रियानो, देवाचा आत्मा जर तुमच्याशी बोलतोय की पवित्र आत्मा तुम्हाला प्रकट करतोय की अन्य भाषा आणि अन्य भाषेचा अर्थ सांगणं हे सुद्धा कृपादान किती महत्वाचं आहे. तर प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, देवाच्या राज्यामध्ये एक मोठे योद्धे म्हणून, देवाच्या राज्यामध्ये एक ताऱ्यासारखं हरवलेल्या आत्मेला बदलण्यासाठी देवबाप तुम्हाला नक्कीच चमकवणार. कारण दानिएल 12:3 मध्ये देवाचं वचन सांगतं जे इतर लोकांना धार्मिकतेकडे घेऊन येतात. दानिएल 12:3 आम्ही जर वचन वाचलं पर्यंत त्याच्यामध्ये लिहिलंय की तुम्ही ताऱ्यासारखं चमकीन. आम्ही वचन नक्कीच ते वाचूया. दानिएल याचा 12वा अध्याय 3रं वचन, जे काय आम्हाला कृपादान मिळालेलं आहे प्रियानो, त्या कृपादानाद्वारे देवाचं गौरव झालं पाहिजे. अन्य भाषा असू दे, अन्य भाषेचा अर्थ सांगणं असू दे, भविष्यवाणी असू दे, हिलिंग करायचं असू दे, अद्भुत कार्य, आत्म्यात ज्ञानाचे वचन, आत्म्यात विद्येचं वचन, भविष्यवाणी करायचं असू दे प्रियानो, तर या सगळ्या गोष्टीद्वारे देवाचं गौरव झालं पाहिजे. जी लोक अग्नीमध्ये त्यांना ओढून आम्ही त्यांचं तारण साधलं पाहिजे. आणि जेव्हा आम्ही ह्या गोष्टी करतोय, जेव्हा देवाच्या प्रकटीकरणामध्ये, देवाकडून आलेल्या प्युअर वचनामध्ये जेव्हा मी वाढतोय प्रियानो, दानिएल 12:3 देवाचं वचन काय सांगते मी वाचूया. दानिएल याचं 12वा अध्याय 3रं वचन, जे सुज्ञ असतील हा. ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील. हा. पुष्कळ लोकांस धार्मिकतेकडे वळविणारे लोक युगानुयुग ताऱ्याप्रमाणे चमकतील. पुष्कळ लोकांस धार्मिककडे वळवणारे लोक ताऱ्यासारखं चमकवतील. कृपादानं लोकांचे जीवन बदलतात. कृपादानं ख्रिस्ताला आपलं जीवन समर्पित करायला प्रियानो लोकांच्या जीवनामध्ये ते अद्भुत कार्य करतात, अद्भुत कार्य करतात, अद्भुत कार्य करतात. अन्य भाषा आणि अन्य भाषेचा अर्थ सांगणं ही आमची अन्य भाषा बोलतोय, आम्ही वैयक्तिक आमची उन्नती करतोय. आणि अन्य भाषा जो त्याचा अर्थ सांगतोय त्या मंडळीची उन्नती करतोय. जे काय करते पौल, जसं आम्ही 26व्या वचनामध्ये आम्ही वाचलं, 1 कोरिंथीयर 14:26 मध्ये, जे काय तुम्ही करताय, संदेश देणारा असू दे, तुम्ही शिक्षण देणारा असू दे, तुम्ही प्रकटीकरण सांगणार असू दे, अन्य भाषा बोलणार असू दे की अन्य भाषेचा अर्थ सांगणार असू दे, या प्रत्येक गोष्टीद्वारे देवाचं गौरव होऊ दे, मंडळीची उन्नती होऊ दे आणि ख्रिस्ती भावाची आणि बहिणीची उन्नती होऊ दे. म्हणून पौल म्हटल्याप्रमाणे 1 कोरिंथीयर 14 अध्याय 13 वचनाप्रमाणे, बंधूंनो, बहिणींनो, अन्य भाषा तुम्ही बोलता आहात, चांगलं करता, परंतु अन्य भाषेचा अर्थ तुम्हाला सांगता यावा म्हणून तुम्ही प्रार्थना करा. त्यानु जेव्हा आपण समक्ष जेव्हा चर्चेत सुरू होतील, या अन्य भाषेचा अर्थ याच्याविषयी डीप गोष्टी नेहमी आम्ही ऐकणार आहोत. आणि कदाचित आम्ही त्या वेळेमध्ये सुद्धा डेमोचा त्याचा नक्कीच बनवणार की देव कशा रीतीनं अन्य भाषेचा अर्थ आम्हाला तो रिव्हील करत जातोय, कशा रीतीने तो प्रकट करतोय प्रियानो. तर अन्य भाषा जेव्हा बोलली जाते, त्याचा अर्थ जेव्हा सांगितला जातोय, मंडळीची उन्नती होते प्रियानो, विश्वासणाऱ्या भावाची बहिणीची उन्नती होते. गुप्त गोष्टी जेव्हा तो बोलत असते, तो गुप्त गोष्टीचा अर्थ तो बंधू ज्याला अन्य भाषेचं किंवा सिस्टर ज्याला अन्य भाषेचा अर्थ सांगायचं दान आहे ते रिव्हील करते, ती सांगते. बोली भाषा जी आम्हाला समजते त्या बोली भाषेमध्ये ती सांगते. तेव्हा मंडळीची, तेव्हा लोकांची उन्नती होते. भविष्यवाण्या त्या होतात, लोकांच्या जीवनाविषयी देवा प्रकट करतो, ज्या भविष्याविषयी ज्या देवानं योजना आखलेल्या आहेत. अन्य भाषेचा अर्थ सांगण्याद्वारे देवबाप या गोष्टी प्रकट करतोय, गुप्त गोष्टी प्रकट करतोय. म्हणून अन्य भाषा बोलणं किती चांगलं आहे. पौल म्हणतात 13 वचनाप्रमाणे की अन्य भाषेचा अर्थ तुम्हाला सांगता यावा म्हणून किती चांगला आहे प्रियानो. तर या गोष्टी परमेश्वर धन्यवाद ज्या देवानं आम्हाला प्रकट केलेल्या आहेत प्रियानो. 9 कृपादान आम्ही पाहिलेले आहेत. पुन्हा एक वार मला तुम्हाला सांगू द्या, ही जी 9 कृपादानं आहेत, हे 9 कृपादानं आमची आत्मिक उन्नती व्हावी, आम्ही देवाच्या राज्यामध्ये योद्धे असावेत, यासाठी ही 9 कृपादानं आम्हाला प्रियानो परमेश्वरानं दिलेले आहेत किंवा याविषयी लिहिलं आहे. तो देण्याची त्याची इच्छा आहे.
आमच्या जीवनाद्वारे देवाचं गौरव व्हावं. आणि हे 9 कृपादानं आम्ही शिकत असलेला जे काही शिकलेले आहेत प्रियानो, त्याचं जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये वाढत जाताय, देवबाप येत्या दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला वापरून घेईल. नक्कीच देवबाप तुम्हाला अद्भुत कार्य करण्यासाठी उभा करेल प्रियानो. तर देवाच्या कृपादानाविषयी आम्ही कधी डाऊट धरू नये. अन्य भाषा बोलणं असू दे, अन्य भाषेचा अर्थ सांगणं असू दे, किंवा भविष्यवाण्या करणं असू दे, किंवा प्रियानो आत्म्यात विश्वास असू दे, आत्म्यात ज्ञानाचं विद्याचं वचन असू दे, हिलिंग करायचं अद्भुत कार्य करायचं असू दे, कधीच आम्ही डाऊट करू नये. कारण देवानं तो पवित्र आत्म्याच्या द्वारे जे कृपादान दिले त्याला आम्हाला शिक्का मारून आम्हाला सील केले. वचन सांगते इपिस्कराच्या 4 अध्याय आणि 30 वचन जे आम्ही वाचतो, इपिस्कराचे 4 अध्याय 30 वचन काय सांगते आम्ही वाचूया प्रियानो. इपिस्करा 4 अध्याय 30 वचन. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. हा, खंडी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. वचन सांगते की देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. 9 कृपादानं, प्रत्येक कृपादान एकमेकाशी संलग्नित आहेत, एकमेकाशी जोडलेले आहेत. तर कुठलं कृपादान कमी जास्त अजिबात नाही. आणि हे कृपादान पवित्र आत्म्यापासून नाही म्हणून कधीच तुमच्या मनामध्ये हा डाऊट नसावा. एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने शिकवलेल्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये पकडून देवाच्या बाकी कृपादानाला आम्ही धिक्कार करावा असं कधीच नसावं. इपिस्करा 4 अध्याय 30 वचनामध्ये पौल म्हणतात की ज्या पवित्र आत्मा तुम्हाला मिळाला, ज्याने तुम्हाला सील केलेला आहे, ज्याने तुम्हाला शिक्का मारलेला आहे, त्या पवित्र आत्म्याला व्यक्ती एखादा सांगते म्हणून त्या पवित्र आत्म्याला तुम्ही खिन्न करू नका. त्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. तुमचं आध्यात्मिक जीवन हे वाक्य तुमच्या लक्षात तुम्ही नेहमी ठेवलं पाहिजे. जे तुमचं आध्यात्मिक जीवन मनुष्याच्या ज्ञानावरती, मनुष्याच्या तर्क वितर्कावरती उभारलेलं नसावेत, तर तुमचं जीवन, आध्यात्मिक जीवन देवाच्या वचनावरती उभारलेलं असावं, देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनावरती उभारलेलं असावं, कुठल्या माणसाच्या नाही प्रियानो. कोण जर चुकीच्या गोष्टी शिकवत असेल, नेहमीच आम्ही देवाच्या वचनातून चेक केलं पाहिजे. 2 पेत्र याचा 2 अध्याय आणि 1 ते 2 वचन काय सांगताय मी वाचा. 2 पेत्र याचा 2 अध्याय 1 ते 2 वचन. तर आपल्या लोकातही खोटे संदेष्टे होते, हा. तसे तुम्हातही खोटे शिक्षक होतील. ते विध्वंसक पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील. ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील आणि आपणावर आकस्मिक नाश ओढवून घेतील. त्याच्या कामातूर आचरणाचे अनुकरण पुष्कळ लोक करतील, त्याच्यामुळे सत्य मार्गाची निंदा होईल. 2 पेत्र प्रियानो, जेव्हा प्रार्थना करत होतो, प्रार्थना करत असताना या गोष्टी देवानं ज्या वचनातून मला सांगायला लावलं त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे प्रियानो. देवाच्या आत्म्यानं जे मला सांगायला लावलं त्याच गोष्टी आज या तुम्हा पुढे मी मांडत आहे. पवित्र आत्म्याचं अन्य भाषेचं कृपादान जे आम्ही आज शिकलेलं आहोत, त्याच्या पुढे ज्या देवानं मला गोष्टी सांगायला लावलेल्या, जे कृपादानाविषयी आजचा टोटली 9वा कृपादान शिकून आपण संपवत असताना, देव जे गोष्टी पवित्र आत्म्याद्वारे ज्या देवानं मला सांगितल्यात, हे जेव्हा संदेश तर तयार करत असताना हा जो देवाच्या आत्म्यानं मला सांगितला आणि त्याच्यानंतर या गोष्टी मला सांगितलं की या गोष्टी तुला सांगून आजचा संदेश किंवा कृपादानं जी ती 9 शिकवायलाच ते तुला समाप्त करायचे आहेत. पहिलं वचन जसं इपिस्करा 3 अध्याय, येस लॉर्ड, 40 वचन आम्ही ज्या रीतीनं वाचलं की पवित्र आत्म्याला कोणी खिन्न करू नका. कोणी व्यक्ती सांगते म्हणून नाही माझ्या प्रियानो. जो पवित्र आत्मा महान पवित्र आत्मा आहे, जो महान पवित्र आत्मा आहे, या पापी जीवनामध्ये जो पवित्र आत्मा, आम्ही पापी असताना आमच्यासाठी तो आला, आमच्या जीवनामध्ये राहतोय. कोणी काय सांगते म्हणून, देवाच्या वचनाची भेसळ करून जर कोणी शिकवते म्हणून त्या पवित्र आत्म्याला कोणी खिन्न करू नये प्रियानो. कोणीच खिन्न करू नये, कोणीच खिन्न करू नये. इपिस्करा 4 अध्याय 30 वचन. 2 पेत्र 2 अध्याय 1 ते 2 वचन आम्ही वाचल्याप्रमाणे शेवटच्या काळामध्ये असे भरपूर शिक्षक येतील जे खोटे असतील. वचन सांगते गुप्त गोष्टी प्रचारात आणून सत्य मार्गाची निंदा होईल आणि कितीतर लोक त्याच्या पाठीमागे जातील, कितीतर लोक त्याच्या पाठीमागे जातील, कितीतर लोक. आम्ही सत्यापासून भटकणारे लोक नसावीत, आम्ही सत्याच्या पाठीमागे जाणारे लोक असावीत. म्हणून कोणी काय सांगते म्हणून नाही. माझ्या प्रियानो, माझ्या बहिणीनो, जे तुम्ही वचन ऐकत आहात आज, एकांतकणापासून नम्र विनंती तुम्हाला प्रत्येकाला, कोणी काय सांगते म्हणून नाही. देवाचं वचन काय सांगते याचा अभ्यास तुम्ही स्वतः करा. देव मला स्वतः काय शिकवायला त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे याचा स्वतः अभ्यास करा. कोणी काय सांगते म्हणून नाही, कोणी काय वचनाच्या गोष्टी शिकवतोय, ट्विस्ट करतोय त्याच्यामुळे नाही. देवाच्या सांध्यात बसा. जो देवाचा आत्मा पौलाला प्रकट केला, जो देवाचा आत्मा गेल्या वेळी ज्या देव सेवकांना मी बघितलं, डीजे स्तिनाकन असतील, बेनिहीन असतील,
डेरेक प्रिन्स असतील, HKL फ्रान्सिस असतील, महान सेवकांच्या ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या की अन्य भाषा बोलण्याद्वारे त्याच्या सेवक कार्यामध्ये त्यांना हातभार कसा लावला, की अन्य भाषेचा अर्थ सांगितल्यामुळे किंवा कृपादानाचा वापर केल्यामुळे देवाच्या राज्यामध्ये लाखो लोकांना त्यांनी कसं आणलं प्रियानो, ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या असतील, देवाच्या पवित्र आत्म्यावरती ते डिपेंड असलेले ते लोक होते. या शेवटच्या काळामध्ये आम्हाला आमचं ज्ञान वाढवण्यापेक्षा पवित्र आत्म्याच्या कृपादानानं भरून देवाचा वचनाचा प्रसार करून जे नरकाग्नीमध्ये ज्या लोकांना नेमलेलं आहे त्यातून त्यांना बाहेर काढणं किती उत्तम आहे. आणि ह्याच गोष्टी स्वर्गामध्ये गेल्यानंतर देवबाप मला विचारणार, तुझ्याकडे डिग्री किती आहेत रे, तुझ्याकडे थिओलॉजी किती आहेत रे, तुझ्याकडे ज्ञान किती आहे रे? अजिबात नाही प्रियानो. देवबाप तुम्हाला मला एकच प्रश्न विचारणार की माझ्यासाठी तू आत्मे किती जिंकलेस, माझ्यासाठी तू आत्मे किती जिंकलेस. नऊ कृपादानानं भरून आम्हाला बाकीच्या गोष्टीविषयी वादविवाद करण्यापेक्षा देवाच्या कृपादानानं भरून आम्हाला प्रियानो देवाचं राज्य वाढवायचं, देवाच्या राज्याकडे लोक आणायचं, हे काम परमेश्वरानं मला आणि तुम्हाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये दिलेली ही देवानं जबाबदारी आहे. जन्माला यायचं आहे, मुलांना जन्म घालायचा आहे, मुलाचं एज्युकेशन बघायचं आहे आणि सगळ्या गोष्टी आम्ही करायच्या आणि मग मरायचं आहे, अजिबात नाही. प्रत्येकाच्या जीवनासाठी देवाची एक योजना आहे, ती योजना आम्ही समजून घेणं किती महत्वाचं आहे. 2 पेत्र 2 अध्याय आणि 1 ते 2 वचन सांगितल्याप्रमाणे सत्य वचनाची, सत्य मार्गाची निंदा होईल आणि कितीतर लोक त्या सत्य मार्गापासून भटकून जातील आणि चुकीच्या गोष्टीच्या मार्ग लागतील. 1 तिमोथेय याचा 4 अध्याय आणि 6 वचन काय सांगताय? 1 तिमोथेय याचा 4 अध्याय आणि 6 वचन. ह्या गोष्टी बंधुवर्गापुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनाने व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनाने पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील. जे सुशिक्षण तुला मिळालेलं आहे, पौल म्हणतात तिमोथेला, बाबा लेकरा लक्षात ठेव, जे सुशिक्षण मी तुला दिलेलं आहे, मी प्रत्यक्ष भेटून असू दे, पत्राच्या द्वारे असू दे, ज्या गोष्टी मी तुला शिकवल्या, पवित्र आत्म्याविषयी असू दे, देवाच्या कार्याविषयी असू दे, पापाविषयी, देवाच्या राज्याविषयी, देवाच्या नीतिमत्तेविषयी असू दे, कृपादानाविषयी असू दे, ज्या गोष्टी मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत, पौल म्हणतात त्या सुशिक्षणाला तू अनुसरून त्या वचनाच्या द्वारे पोषण करून घेणारा असा चांगला सेवक तू हो. पौल म्हणतात स्वतःची पोषण करणारा, स्वतः देवामध्ये वाढलेला, स्वतः देवाच्या आत्म्यानं भरलेला, स्वतः देवाच्या वचनानं भरलेला, दुसऱ्याच्या गोष्टी घेऊन नाही, दुसऱ्याच्या गोष्टी घेऊन नाही, स्वतः देवाचं वचन घेऊन त्याचं पोषण करणारा असा चांगला सेवक हो, पौल तिमोथेला सांगत आहे. ते पौल तिमोथेला सांगत असताना देवाचं वचन स्पष्टपणे आज माझ्याशी आणि तुमच्याशी बोलत आहे. 1 तिमोथेय 4:6 मध्ये जे देवाची वचने तुम्हाला मिळालेले आहेत त्या सुशिक्षणाला अनुसरून त्या वचनाच्या द्वारे पोषण करून चांगला सेवक तू व्हावीस, चांगला सेविकी तू व्हावीस, असं देवबाप मला आणि तुम्हाला आज बोलतायत प्रिय. 2 तिमोथेय याचा 2 अध्याय आणि 23 वचन काय सांगते? 2 तिमोथेय 2 अध्याय आणि 23 वचन. मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वाद विषयापासून दूर राहा, कारण त्यापासून भांडणे उत्पन्न होतात हे तुला ठाऊक आहे. मूर्खपणाच्या आणि अज्ञानाच्या वाद विषयापासून देवाचं वचन सांगते दूर राहा. जे आम्ही कृपादान पाहिलेले आहेत प्रियानो, त्या कृपादानाविषयी कोणी काही डाऊट सांगत असेल, कोणी काही त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी सांगत असेल, देवाचं वचन सांगते 2 तिमोथेय 2:23 मध्ये या मूर्खपणाच्या आणि अज्ञानाच्या वाद विषयापासून तू दूर राहा, तू दूर राहा आणि देवाचा चांगला सेवक तू बन, चांगला सेवक तू बन. पुन्हा एक वार तुम्हाला मला तू सांगू द्या, मी सांगतोय म्हणून नाही आणि कोण सांगते म्हणून नाही प्रियानो, स्वतः देवाच्या सांध्यामध्ये बसून अभ्यास करून देवाच्या पवित्र आत्म्याकडून मार्गदर्शन घेणारे लोक तुम्ही असावीत. हे किती चांगलं आहे. देवाचं वचन आम्हाला शिकवते, देवाचं वचन आम्हाला शिकवते. इपिस्करास याचा 4 अध्याय 14 आणि 15 वचन काय सांगते? इपिस्करास 4 अध्याय 14 आणि 15 वचन. ह्यासाठी की आपण ह्यापुढे बाळासारखे असू नये. यासाठी इपिस्कराच्या पत्रामध्ये पौल इपिस्करासला लिहितात की ज्या गोष्टी तुम्ही ऐकत आलेल्या आहात, ख्रिस्तामध्ये 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी तुमचा बाप्तिस्मा झाला, पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमचा बाप्तिस्मा झाला, तुम्ही बाप्तिस्मा पाण्यात बुडून घेतला, तुमचा बाप्तिस्मा झाला. आणि पौल म्हणतात यापुढे तुम्ही बाळासारखे असू नये. आध्यात्मिक वाढ, आध्यात्मिक उन्नती आमच्या जीवनामध्ये झाली पाहिजेत. आम्ही बाळासारखा असू नये. का म्हणतात? पुढे काय वचन सांगतंय? पुढे काय सांगतंय? म्हणजे माणसाच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने, प्रत्येक शिकवण रूपी वाऱ्याने
हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये, तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या सर्व प्रकारे वाढावे. ज्या ज्या रीतीनं शिक्षण आज शिकवलं जात आहे त्याच्या शिक्षणाच्या घेऊन आम्ही बाळासारखं इकडं तिकडं एका नावेसारखं आम्ही हलणार होऊ नये, तर सत्याच्या वचनाला पकडून सत्याचं वचन आम्ही आमच्या संगती घेऊन आम्ही त्याच्यामध्ये एक आध्यात्मिक एक स्ट्रॉंग व्यक्ती म्हणून आम्ही जीवनामध्ये उभारणं किती महत्वाचं आहे. पौल म्हणतात, जे वादविवाद त्याच्यापासून दूर राहा, चुकीच्या गोष्टी त्याच्यापासून दूर राहा. तुला आणि मला देवाचं वचन आज बोलत आहे, माझ्या भावा माझ्या बहिणी, की तुला तुझ्या जीवनामध्ये एक आत्मे जिंकणारा व्यक्ती तुला व्हायचा आहे. आत्मे जिंकणारी व्यक्ती तुला व्हायचा आहे. तुला फक्त दुसऱ्यांच्या गोष्टीवरती डिपेंड न राहता देवाचा आत्मा जो तो शिकवतोय त्या गोष्टी करून, त्या गोष्टी ऐकून तुला अग्नीमध्ये जे लोक पडलेले आहेत यहुदा 2:23 प्रमाणे त्यांना ओढून काढून त्याचं तारण साधायचं आहे. त्यांचं तारण साधायचं आहे. देवाच्या जो कृपादानाचा अभ्यास आम्ही करत आहोत, केलेला आहे. 1 कोरिंथीय 12 अध्याय 8 ते 10 वचनाप्रमाणे जी 9 कृपादाने मी पाहिलेले आहेत, देवाकडे रिव्हेलेशन त्यासाठी अधिक तुम्ही मागू शकता. अधिक प्रार्थना करू शकता की देवा मला अधिक त्याचं रिव्हेलेशन दे, अधिक मला प्रकटीकरण दे प्रभू, कारण मला बाळासारखं व्हायचं नाही, मला बाळासारखं राहायचं नाही, तर प्रभू तुझा योद्धा म्हणून मला माझं जीवन जगायचं आहे. तुला तुझ्या 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 राज्यामध्ये लोकांना आणणारे आणि डॅनियल 12:3 प्रमाणे तारासारखं चमकणारा मी प्रभूजी, मला ती व्यक्ती व्हायची आहे, मला ते पुरुष, मला ती स्त्री व्हायची आहे. जी कृपादान आम्ही बघितलीत प्रियानो, जी कृपादान आम्ही पाहिलीत, पुन्हा एक वार ते आम्ही कृपादान वाचून आम्ही प्रार्थना करणार आहोत. आणि माझा विश्वास आहे की देवा पुन्हा एक वार आज त्याच्या आत्म्याच्या द्वारे तुम्हाला प्रत्येकाला स्पर्श करणार आहे. 1 कोरिंथीय याचा 12वा अध्याय आणि प्रियानो 8 पासून 10 पर्यंत आम्ही वचन वाचणार आहोत. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते. पहिलं आपण प्रियानो बघितलं आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचं वचन, जे कृपादान आम्ही पाहिलेलं आहे आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचं वचन, की देवबाप त्याला त्या गोष्टी रिव्हील करतो, प्रकट करतो. भविष्यामध्ये देवाला ज्या गोष्टी सांगितल्यात, ज्या त्या गोष्टी सांगायच्या आहेत किंवा देवबाप जे भविष्यामध्ये करणार आहेत, आत्म्यात ज्ञानाचं वचन याच्याद्वारे देवबाप प्रकट करतो. पुढं एखाद्याला त्याच आत्मेनुसार विद्येचे वचन, आत्म्यात विद्येचं वचन, वर्तमान काळातल्या गोष्टी आणि भूतकाळातल्या गोष्टी, देवबाप एखाद्याचा नाश होऊ नये, एखाद्याच्या गावाचा, एखाद्याच्या शहराचा त्याचा नाश होऊ नये, एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असलेले गुप्त पाप याच्याविषयी देवबाप प्रकट करतो आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे. पुढं एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला विशेष विश्वास प्रियानो, तारणारा येशू ख्रिस्त आहे एवढा विश्वास नाही, तारणारा येशू ख्रिस्त एवढा विश्वास नाही, तर प्रियानो विश्वास, विशेष विश्वास, आत्म्यातला विशेष विश्वास जसा मोशेस होता आणि आम्ही उदाहरण ते नक्कीच पाहिलेले आहेत. पुढे वचन काय सांगतं, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने, आणि हिलिंग करायचे जे कृपादान आम्ही पाहिलेलं आहे, ज्या रीतीनं प्रेषित लोकांनी केली, त्या रीतीने ज्या रीतीने येशू ख्रिस्ताने केलं, प्रेषित लोकांनी केली. जुन्या करारामध्ये जे देवाचे महान सेवक होऊन गेले त्या रीतीने त्यांनी केलं, त्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. पुढे वचन काय सांगतं, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, अद्भुत कार्य करायची शक्ती, जे मोशे, त्याच्यानंतर यहोशुआ असतील, एलिया असतील, अलिशा असतील, यशया, यिर्मया असतील, एचकेल असतील, पेत्र असेल, पौल असेल, ज्यांनी अद्भुत कार्य त्यांच्या सेवा कार्यामध्ये केलं. पुढं एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, संदेश याचा अर्थ भविष्यवाणी करायची शक्ती, ज्या भविष्यवाणी ज्या देवाच्या सेवकांनी केल्या, खऱ्या भविष्यवाण्या, खोट्या भविष्यवाण्या कशा रीतीने होतात, भविष्यवाण्या देवा कुठल्या कुठल्या रीतीने बोलते, याचा सुद्धा आम्ही अभ्यास केलेला आहे प्रियानो. पुढं एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, हा कुठल्या स्पीड मध्ये काम करतोय, कुठल्या आत्म्यामध्ये, खरोखर देवाच्या आत्म्याने चालतोय का दुसरा आत्मा ह्याला चालवा लागलाय, हे आत्मे ओळखण्याची शक्ती. पुढं एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती, एखाद्याला विशेष भाषा, अन्य भाषा बोलायची शक्ती. ओ, कारण जो अन्य भाषा बोलतोय, वचन सांगते, तो स्वतःची उन्नती करतोय. जो अन्य भाषा बोलतोय तो देवाबरोबर गुड गोष्टी बोलतोय. जो अन्य भाषा बोलतोय तो देवाबरोबर संभाषण करत असतोय, त्या माणसाला समजत नाही, तो आत्म्यामध्ये गुड गोष्टी बोलत असतोय. अन्य भाषेची शक्ती, अन्य भाषेचं बोलायची कृपादान. पुढं व एखाद्याला भाषेचा अर्थ सांगण्याची आज शक्ती जो आम्ही मिळते. बघितलेलं आहे प्रियानो, अन्य भाषेचा अनुवाद नाही, अन्य भाषेचं ट्रान्सलेशन नाही, तर अन्य भाषेचा अर्थ. एखादा व्यक्ती जो भाषेमध्ये बोलतोय, तो इंग्लिश, मराठी, कन्नड, तमिळ, तेलुगू, गुजराती, फ्रेंच, स्पॅनिश, आफ्रिकन,
या भाषेमध्ये या भाषेचे जे ट्रान्सलेशन मातृभाषेमध्ये ट्रान्सलेशन करणाऱ्या या गोष्टी पौल इथे सांगत नाही. जो तो आत्म्यामध्ये जो देवाबरोबर गुड गोष्टी बोलते, जो अन्य भाषेद्वारे त्याचा अर्थ सांगणं, पौल याविषयी तो बोलत आहे, याविषयी तो बोलत आहे. व येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आज अज्ञानातून बाहेर येणं किती चांगलं आहे. या आपले नेत्र आम्ही बंद करूया. एक व्यक्ती जो आज लाईव्ह बघत आहे आणि जो ऑफलाईन पाहिल, आज माझी प्रभू तुझ्या पुढे एक विशेष कळकळीची विनंती मी करत आहे. हर एक माझा भाऊ आणि हर एक माझी बहीण येशूच्या नावामध्ये अज्ञानातून बाहेर येऊ दे प्रभू. हर एक व्यक्ती, हर एक भाव, हर एक बहीण येशू नासरेच्या नावामध्ये अज्ञानातून बाहेर येऊ देत राजा. पौल म्हटला तिमोथेला, माझा हात ठेवल्यामुळे जे कृपादान तिमोथ्या तुझ्यामध्ये ते प्रज्वलित कर, ते प्रज्वलित कर, ते प्रज्वलित कर, ते प्रज्वलित कर. मनुष्याच्या तर्कवितर्कावरती, मनुष्याच्या ज्ञानावरती आमचं ख्रिस्त जीवन उभारलेलं नसावं, तर देवाच्या वचनावरती पवित्र आत्मा जो सहाय्य करतोय त्याच्यावरती आमचं ख्रिस्ती जीवन उभारायला असावं. एखादा कोणी काही शिकवेल, धन्याचे लोक देवाच्या शास्त्रामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये शोधतात आणि पवित्र आत्म्यापासून मार्गदर्शन मागतात की पवित्र आत्म्या मला या घन गोष्टी समजून घ्यायच्यात, मला तू शिकव. तुम्ही प्रत्येक जण देवाच्या दृष्टीनं प्रेशियस आहात, मौल्यवान आहात. तुमचं स्थान कुणी डळमळून नये प्रियानो. देवासाठी, तुमच्यासाठी केलेल्या देवाने जे योजना आहेत त्या तुम्ही कुणी मिस करू नये. मनुष्याच्या तर्कवितर्कावरती आमचं ख्रिस्ती जीवन उभारायला नसावं. देवाच्या वचनावरती, देवाच्या पवित्र आत्म्याच्या साह्यावरती आमचं जीवन उभारायला असावं. कोण काय सांगतोय म्हणून नाही, देवाचं वचन मला काय शिकवतोय हे जेव्हा देवाला मी विचारतोय, मला तुम्हाला सांगू द्या, पवित्र आत्मा प्रत्येकाशी बोलत आहे. आज मग प्रत्येकाशी तो देवाचा आत्मा बोलत आहे ज्या ठिकाणी तुम्ही आहात. प्रत्येकाशी तो बोलत आहे, प्रत्येकाशी तो बोलत आहे, प्रत्येकाशी तो बोलत आहे, प्रत्येकाशी बोलत आहे, प्रत्येकाशी बोलत आहे. आणि तुम्हाला घन गोष्टी समजून घ्यायच्या, त्या देवाकडे प्रार्थना करा की पवित्र आत्मा मला आणि गोष्टी मला प्रकट कर आणि मला रिव्हील कर. देवा प्रकट करार परमेश्वर आहे. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. आता कमेंटची कुठली आवश्यकता नाही प्रियानो. आमचे मोबाईल आम्ही साईडला ठेवूया, आम्ही गुडघ्यावर ठेवूया आणि देवाकडे मागे की देवा मला तुझ्यामध्ये मला वाढायचंय, मला अधिक तुझ्या कृपादानाविषयी मला समजून घ्यायचंय. देवाची मान उपस्थिती आज या खोलीमध्ये आहे प्रभू. तुझ्या समोर आम्ही मस्तक आमचं चुकवत आहे. तू महान परमेश्वर आहेस राजा, तू महान परमेश्वर आहेस. या माझ्या प्रत्येक बहिणीला, भावाला स्पर्श कर. या आपले हात आम्ही स्वर्गाकडे करूया. तू प्रत्येकाला तो आज स्पर्श करत आहे.